आपल्या कॉलेजला गरज आहे तुमची, आपल्या कॉलेजच्या टीमला गरज आहे तुमची। असं समजा की तुमच्याशिवाय काहीच होऊ शकत नाही। कमळी, तू यावर्षी नवीन टीम तयार केली याबद्दल तुझं लय कौतुक आहे बघ मला। पण तुला माहित नाही, गेली 2 वर्ष टीम मध्ये यायचं म्हणून आम्ही किती झटत राहिलो। आमच्यात कॅपॅसिटी असताना, आमचा गेम चांगला असताना पण आम्हाला टीम मध्ये घेतलं नाही, म्हणून आता आम्हीच तो नाच सोडलाय। आणि आता पुन्हा आम्हाला त्या वाटेवर जायचं पण नाही। अगं पण आता चान्स मिळतोय की। होय की, जे आधी नाही मिळालं ते आता मिळतंय की। हे बघा, तुम्ही एक खेळाडू आहे आणि मला चांगलंच कळतंय तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते। पण आता खरंच एक चांगला चान्स तुमच्याकडे चालून येतो आणि तुम्ही त्याच्याकडे तोंड फिरवायलाय। असं नका करू, या की आमच्या टीम मध्ये। होय की, आणि अभ्यासाचं काय तेवढं टेन्शन नाही, आणि तुमची जी काय कामं असतील त्याला मी मदत करतो की। तेव्हा तुम्ही फक्त अभ्यासावर लक्ष द्या। पण खरं आता या की गा आमच्या टीम मध्ये। हे बाई, तुमच्या समोर हात जोडते मी। ईश्वर वर दे तारक संजीवनी, जय देवी जय देवी अंबाबाईचा उदो। आजोबा, तुम्हासनी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। देवी आई तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो आणि तुम्हासनी लवकरच बरं करो। अरे वा, राजन बघ तरी, खूप सुंदर आहे, सुंदर, खूप सुंदर आहे नाही बाबा? आजोबा, आजचा दिवस शुभ आहे की नाही, म्हणून मी देवीकडे प्रार्थना केली आहे की तुम्ही लवकरात लवकर बरं व्हावे। तू देवीकडे प्रार्थना केलीस ना, मग ते नक्की बरे होणार। राजन, हाय, मला माझी नात मिळाली बघ। आई, अरे हा, म्हणजे ही नातीसारखीच आहे ना मला। आणि माझी खात्री आहे, आता माझी मोठी नात लवकर सापडणार, ती या घरात येणार आणि ही कमळी सारखीच संस्कारी असणार। देवी हे सगळं घडवून आणणार, माझा पूर्ण विश्वास आहे। अगं पण कमळी, यांचा आज वाढदिवस आहे हे तुला कसं कळलं? हां खरंच की। त्यात काय एवढं, कमळीनं आजोबांच्या दवाखान्याच्या फाईल मध्ये त्यांची जन्मतारीख बघितली, आणि एकदा बघितल्यावरती काही विसरती होय? असं होय, हा। तरीच मी विचार करत होते की यांचा वाढदिवस कमळीला कसा कळला। प्रथमच या घरामध्ये मी आणि राजन सोडून दुसऱ्या कोणीतरी ह्यांना वाढदिवसाला शुभेच्छा दिल्या। खूप छान वाटलं, तू सकाळी सकाळी येऊन आपणहून त्यांना औक्षण केलंस, खूप आनंद झाला। गावच्या पे तिथे हॅपी बर्थडे ग्रँडपा। भूक लागली असेल तिला। आले दादा, आलेच, हा आलेच। ते नव, आज आजोबांचा वाढदिवस आहे म्हणजे वाड्याला लाइटिंग झालीच पाहिजे, आणि बर्थडेची पार्टी बी दणकूनच व्हायला पाहिजे, होय की नाही आजोबा? हो हो, करू ना, एकदम दणक्यात पार्टी करू। पण त्या जंगी पार्टीची सगळी तयारी कमळी आणि निंगी तुम्ही दोघींनी करायची, ही जबाबदारी तुमची।
चालेल? आहो चालतंय की. होय, 1 नंबर पार्टी करतो बघा. इच्छाच गोल करून टाकतो. पाहिलं, मी म्हटलं होतं ना तुला, पक्की संधी साधू पोरगी. ग्रॅनी आजी, साधू काय? साधू नाहीये ती, चालबाज नसती. म्हणजे तेच संधी साधू म्हणजे अपॉर्च्युनिस्ट. असं का मग आधी का नाही सांगत? आधी का ते हेवी वर्ड्स यूज करते जे मला कळणार नाही ते? तुला काहीतरी वेगळं करावं लागेल आता. विचार कर. हे मी नाही या पार्टीत थांबणार आहे. त्या कमी टमरीने अरेंज केलेल्या पार्टीमध्ये मी थांबेन. मी चाललोय बाहेर. आय डोंट नो एनिथिंग. बरं आई, सतीशच्या फॅमिलीला सुद्धा बोलव. कारण मागच्या वेळेला जेव्हा त्याच्याकडे पार्टी होती तेव्हा मी जाऊ शकलो नाही, पण आज आपल्याकडे पार्टी आहे तर आपल्या बिझनेस पार्टनरला बोलायला हवं ना. हो हो, जरूर बोलवूया. तसंही नयनताराला बरेच दिवसात भेटले नाहीये मी. त्यांना बोलव आणि त्यांना सांग इनामदारांकडचे सगळेजण पार्टीला यायला पाहिजे. सांगतो. सगळी इनामदार फॅमिली येणार म्हटल्यानंतर म्हणजे रेश पण येणार. then I'll have to wait. वाढदिवसाची पार्टी करणार काय? ठीक आहे, करा. अरे आज तर माहोलच झाला पाहिजे. तुम्ही पार्टीची तयारी करा आणि मी